शनिवार दिनांक 31 रोजी कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालयात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। अजितदादांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्य जनतेचे हित साधताना महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी केलेले अद्वितीय कार्य महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आणि हृदयात कायमस्वरूपी कोरले गेले आहेत। तसेच कोपरगाव मतदारसंघालाही भरभरून प्रेम दिल्याने कोपरगाव मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकला असे उपस्थितांनी आपल्या भाषणात आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विवेक कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, सौ चैतालीताई काळे, नगराध्यक्ष पराग संदास, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन अवताडे, भरत मोरे, दीपक साळुंके आदी मान्यवरांनी स्वर्गवासी अजितदादांप्रती आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजकीय पटलावरील एक निर्भीड व्यक्तिमत्व आज आपण गमावला। सर्वच जण अजितदादांच्या जाण्याने शोकला, कारण हा धक्का असा होता की तो कोणालाही बसण्यासारखा नव्हता आणि एक निर्भीड व्यक्तिमत्व, स्पष्ट वक्ते असं व्यक्तिमत्व आपण सर्वांनी गमावलेलं आहे। बऱ्याचदा आदरणीय बिपिनदादांच्या माध्यमातून आम्ही अजितदादांकडे गेलो, त्यांच्याशी संवाद साधला, त्यांची जवळीक साधली आणि त्याची काम करण्याची जी पद्धत होती, सूर्योदयाच्या पूर्वी त्यांचं काम चालू व्हायचं तर सूर्यास्तानंतरही चालायचं, पण त्या दिवशी जे सूर्यास्तापूर्वी काम चालू झालं आणि तो कायमचा शेवट झाला। आज दादा आपल्यात नाही, तर आज दादांना मी कोपरगाव शहराच्या वतीने, कोपरगावचा प्रथम नागरिक म्हणून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो व शांती। अशी प्रशासनावर कमांड, निर्णय क्षमता ज्या नेत्यामध्ये होती त्या नेत्याला महाराष्ट्र मुकलेला आहे। आमच्या अनेक पतसंस्थांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आशुतोष दादांनी 7 किंवा 8 तारखेला त्यांच्यावर आमची मीटिंगसुद्धा ठरली होती, परंतु शेवटी काळाच्या मनात काही वेगळंच असल्यामुळे दादा आपल्यातून अकाली निघून गेले। आमच्या पतसंस्था चळवळीचे अनेक प्रश्न दादांनी सोडवले, त्यामुळे महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। दादा निश्चितच एक या दादांचं निधन या महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला चटका लावून गेलेला आहे। 38-40 वर्षाचा राजकीय प्रवास दादांचा अत्यंत थक्क करणारा आहे। माझ्या मते अशिक्षित म्हणणार नाही, परंतु वसंतदादांचं शिक्षण कमी असताना वसंतदादांनी या महाराष्ट्राला नवी दिशा दिली आणि त्या मानाने अजितदादांनी देखील त्यांच्या शिक्षणाच्या मानाने या महाराष्ट्राला गेल्या 30-35 वर्षामध्ये पुढे नेण्यासाठी दिशा दिली असं म्हटलं तर वावगं होणार नाही। आणि म्हणून अशा कर्तबगार नेत्याला मी आपल्या सर्वांच्या वतीने, माझ्या अवताडे परिवाराच्या वतीने, माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने, अहिल्यानगर शिवसेना उत्तरच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो। खरं तर आजही विश्वास बसत नाही की दादा आपल्यातून गेलेले आहेत, परंतु ज्यांनी जन्म घेतलाय कधी ना कधी आपल्याला जायचं आहे। निश्चितपणाने दादांनी दाखवलेला जो काही व्यक्तिगत जीवनामध्ये, राज्यकर्ते म्हणूनच नव्हे तर व्यक्तिगत जीवनामध्ये देखील अनेक गोष्टी शिकण्यासारख्या दादांकडून होत्या। आपण त्यांच्यातला कुठला तरी चांगला गुण त्या ठिकाणी अवगत करून तीच खरी त्यांना श्रद्धांजली होईल असं मला वाटतं। आणि म्हणून दादांचं बारामतीतलं कार्य बघितल्यावर मला एकच गोष्ट त्या निमित्ताने जाणवली की दादांच्या बाबतीत जर एका वाक्यात सांगायचं झालं तर असेन मी नसेन मी, परंतु माझ्या कार्यातून मी दिसेन। खऱ्या अर्थाने जे काय कार्य दादांनी संबंध महाराष्ट्रामध्ये किंवा पिंपरी चिंचवड असेल, बारामती असेल, पुणे असेल, सहकार असेल, शेती असेल, उद्योग असतील, सिंचन असेल, यामध्ये उभं केलेलं आहे, ती पोकळी कधीच भरून न निघणारी ही पोकळी दादा गेल्याने झालेली आहे। निश्चितपणाने त्याच्यातून सावरण्याची ताकद त्यांच्या कुटुंबासहित हजारो लाखो दादा प्रेमींवर त्या ठिकाणी परमेश्वर द्यावे
हीच या निमित्ताने मी कोल्हे परिवाराच्या वतीने, संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने, व्यक्तिशः माझ्या वतीने, खरं तर माझे फार लाडके नेते होते, अशाच एका मीटिंगमध्ये सर्व अधिकारी उपस्थित होते आणि दादांनी, अधिकाऱ्यांनी सांगितलं, दादा ते काम होणार नाही. आणि मी दादांकडे पाहिलं आणि दादांनी सांगितलं, कसं काय होणार नाही. सगळ्या सचिवांना, अधिकाऱ्यांना, सेक्रेटरीला दादांनी सांगितलं, मी इथं राज्याचा उपमुख्य म्हणून बसलेलो आहे, देवेंद्रजींचा तो लाडका आहे, एकनाथजींशी मी स्वतः बोलतो आणि ते काम कुठल्याही परिस्थितीत झालंच पाहिजे, मला बाकीचं काही माहित नाही. आणि वातावरण थोडस गंभीर झालं आणि मी हात वरती केला, म्हटलं, दादा मी जरी देवेंद्रजींचा लाडका असलो तरी मी तुमचाही तितकाच फॅन आहे. आणि दादा म्हटले, शाबास बेटा, हे तुलाच जमलं म्हणे. आणि लगेच याची फाईल याला मी म्हटलं, एक दुसरा विषय होता, म्हटलं रानवड कारखाना आपण 15-20 वर्षासाठी देत आहे, दादा थोडासा अधिकचं वर्ष वाढून द्या. दादांनी सांगितलं, विवेक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो कारखाना त्याच्या. आणि म्हणून असे मिस्किल स्वभावाचे दादा, परंतु कामाच्या बाबतीत होणार असेल तर हो, नाही असेल तर नाही म्हणणारे दादा. राज्यकर्त्यांना शक्यतो नाही म्हणता येत नाही. बघू, पाहू, करू, सांगतो हे वाक्य, हे शब्द दादांच्या डिक्शनरीत कधीच नव्हते. होणार असेल तर हो म्हणतील, नसन होणार तर नाही म्हणतील. अतिशय दादांची व्यस्ततेमुळे त्यांचं नाव येण्याआधी एक पत्रिका आम्ही आदरणीय अमितभाई शाह आले तेव्हा छापली होती. आणि दादा आदल्या दिवशी एअरपोर्टवर आले आणि मला म्हटले, खरे मला बोलवलं नाही का? तरी मी येणार आहे. म्हटलं, दादा ती जुनी पत्रिका आहे, ही नवी पत्रिका, तुमचं नाव त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं दादांनी त्या ठिकाणी देखील दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री साहेब, अनेक मंत्रिमंडळातले सदस्य होते, परंतु दादांच्या फाईलचा, सह्यांचा धडाका अमितभाई व्यवस्थेवर त्या एअरपोर्टच्या वेटिंग रूम मध्ये चालू होता. मला विशेष वाटलं की दादा म्हणजे कामाचा माणूस जर कोणी असेल तर खरंच अजित दादा हे आदर्श त्या ठिकाणी आमच्या सगळ्या युवा राज्यकर्त्यांसमोर आहे. आणि दादांची आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींची पण खरं तर एक विशेष मैत्री त्या ठिकाणी मला देखील अनुभवायला मिळाली. अनेक प्रसंगांमध्ये ज्या पद्धतीने एकमेकाशी हक्काने, मिश्किलपणाने ते बोलायचे, हा एक राजकीय संवाद अलीकडच्या काळामध्ये कुठंतरी राज्यकर्त्यांमध्ये हरवत चाललेला आहे. आणि जय असो, पराजय असो, तो नम्रपणे स्वीकारण्याचं धाडस त्या ठिकाणी अजितदादांमध्ये होतं. आणि पुन्हा नव्या उमेदीने त्या ठिकाणी कामाला लागायचं. लोकांचं काम, विरोधकाचं असो, ज्यांनी मतदान केलं असो, नाही केलं असो, सगळ्यांचं काम त्या ठिकाणी करायचे. आणि म्हणून एक वेगळी छाप दादा आपल्या सगळ्यांवरच या ठिकाणी सोडून गेलेला आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने दादांना त्या ठिकाणी मनपूर्वक, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्यांचा गुण, आपण चांगले गुण त्या ठिकाणी अवगत करावं, हीच खरी दादांना श्रद्धांजली असं मी समजतो आणि थांबतो. ओम शांती. भगिनी, आदरणीय दादांबद्दल आपण सर्वजण मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी घरी उपस्थित आहे. किती बोललं तर कमीच आहे. एक शेतकरी कुटुंबातील खेड्यातल्या माणसाच्या मनातल्या भावना जागृत ठेवून त्याला वाचा फोडण्याचं राज्य पातळीवरचं काम आदरणीय दादांनी केलेलं होतं. खरं तर दूध धंद्यातला एक जाणकार व्यक्तिमत्व आणि त्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून दादांनी काम केलेलं होतं. 8 ऑगस्टला दादांना भेटलो. गोदावरी दूध संघाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 20 जानेवारीला वर्धापन दिनाला आपण यावं. वार विचारला, म्हटलं मंगळवार येतो. मंगळवारी कॅबिनेट असते, त्याच्यामुळं मंगळवार शक्य नाही. 18 जानेवारी तुला चालत असेल तर मी येतो. म्हटलं, दादा तुम्ही तारीख दिली तर आम्हाला काही अडचण नाही. आणि माझ्या पत्रावर दादांनी शेरा मारला, 18 जानेवारीला आपल्याला कोपरगावला जायचं. महानगरपालिकेच्या त्याच्या निवडणुका लागल्या, त्या व्यस्ततेमुळे दादांनी निरोप पाठवला.
आचारसंहिते ज्याच्यात आपल्याला शक्य होईल का, पुढे घेता येत असेल तर आपण पुढे घेऊ. पण एक जाण धरणारा माणूस आणि प्रश्नाचं मार्गी लावण्याची हातोटी, प्रशासनावर वचक, आणि एकदा दिला शब्द म्हणजे दिला, त्याच्यात मागं पुढं बघण्याचं काही कारण नाही. राज्यातली शिखर संस्था महानंदचा अध्यक्ष म्हणून दादांकडे त्यावेळेस गेलेलो असताना एका शब्दावर 138 कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या VRS साठी दादांनी मंजूर केले. माझं काम मी केलेलं आहे. एकनाथभाई मुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्रजींना तू भेटून घे, पुढचं ते त्यांच्याकडून तू मार्गी लावून घे. एवढं स्पष्ट बोलणारा माणूस आज राज्यात आपल्याला बघायला मिळणार नाही. दादांच्या जाण्याने फक्त आपल्या राज्यातच नुकसान झालेलं नाही आहे, तर अतोनात शेतकऱ्यांचं तर गेलेलंच आहे. दूध धंद्यातला जाणकार व्यक्तिमत्व गेलेलं आहे. आणि म्हणून मी व्यक्तिशः माझ्या परजणी परिवाराच्या वतीने राज्यातले आमच्या सर्व दूध उत्पादक शेतकरी असतील, संस्था असतील, यांच्या वतीने दादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. ओम शांती. आज अजितदादांचा विमान अपघात होऊन त्यांच्या निधनाची बातमी समजली त्यावेळेस विश्वासच बसला नाही. आणि आज ते आपल्यात नाही यावरही विश्वास बसत नाही. मात्र मनुष्य जन्माला आला म्हणजे त्याचा मृत्यू हा अटळ असतो. आणि मनुष्य गेल्यानंतर राहतात फक्त त्यांच्या आठवणी. आज आपण ज्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलो आहोत, अशा व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, ज्या व्यक्तीचे नाव आणि कर्म नेहमीच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आणि हृदयात कायमस्वरूपी कोरली गेली आहेत, अशा आपल्या अजितदादांचा अकस्मात निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राजकारणाच्या पद्धतीनं होतच असतं, परंतु शुद्ध मनाने राजकारण नेहमीच महाराष्ट्र जनतेच्या मनात आणि हृदयात कायमस्वरूपी कोरले गेले आहे. अशा आपल्या अजितदादांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. स्वर्गीय अजितदादांच्या अकाली निधनाने संपूर्ण पवार कुटुंबावरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आघात झालेला आहे. राज्यातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आहे. या व्यक्तीचा राजकारणाचा कुठलाही संबंध नाही, अशा व्यक्ती सुद्धा स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजलीचे फ्लेक्स लावून श्रद्धांजली वाहत आहेत. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, कृषी क्षेत्र, सहकारी आणि साखर उद्योग अशा अनेक क्षेत्राबरोबरच्या महाराष्ट्राच्या प्रश्नांची त्यांना सखोल जाण होती आणि ते प्रश्न सोडवण्याची त्यांच्यात ताकद होती. अजितदादांचे आपल्यातून जाणे हे केवळ एका कुटुंबाच्या किंवा पक्षाची हानी नाही, संपूर्ण महाराष्ट्राची कधी भरून निघणारी हानी आहे. दोन 2024 साली कार्यकर्त्यांनी आणि आशुतोषनी माझा वाढदिवस सार्वजनिकदृष्ट्या साजरा करण्याचं ठरवलं. काही प्रमुख मंडळी व आशुतोष स्वर्गीय अजितदादांकडे या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी विनंती केली. दादांनी क्षणाचाही विलंब न करता त्या कार्यक्रमात वेळ दिली. ती वेळ देत असताना आशुतोषला कार्यक्रम वेळेवर करण्याची कडक सूचना सुद्धा दिली. अशा वेळेचा भान ठेवणारा व कार्यकर्त्याची जाण ठेवणारा नेता वेळेच्या आधीच आपल्यातून निघून गेला. स्वर्गीय अजितदादांचे आणि माझे भावासारखे मित्राचे नाते होते, जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळं स्वर्गीय अजितदादा आपल्या आशुतोषला मुलाप्रमाणेच मानत होते. त्याचे कोपराव मतदारसंघाच्या विकासाचे सर्व हट्ट त्यांनी वेळोवेळी पूर्ण केले. नेहमीच्या सवयीप्रमाणे
आशुतोषने मंगळवारी दिवसभर मतदारसंघाचे कामकाज आटपून रात्री उशिरा मुंबईला पोहोचला आणि अजितदादांना भेटण्यासाठी बुधवारी सकाळी संपर्क केला असता अजितदादा बारामतीला जाणार असून तुमची संध्याकाळी भेट होईल असे अजितदादाच्या कार्यालयाने सांगितले. त्यानंतर काही वेळात दादांच्या अपघाताची बातमी त्याला समजली. तो अतिशय अस्वस्थ झाला आणि त्याला राहवलं नाही. त्याने मला फोन केला, परंतु फोनवर त्याला शब्द फुटत नव्हते. आम्हाला एकमेकांशी काय बोलावं हे सुचत नव्हतं. मी मन भट्ट करून त्याला धीर दिला. त्यांनी स्वतःला सावरून तो लगेच मुंबईहून बारामतीला गेला आणि तेव्हापासून तो पवार कुटुंबासोबतच आहे. त्यामुळे तो आज या ठिकाणी उपस्थित राहू शकला नाही. स्वर्गीय अजितदादांसारखा दुसरा माणूस होणार नाही. त्यांचे कर्म कोपराव तालुका आणि माझ्या आणि आशुतोषच्या रूपाने पाहतो. त्याबाबत या ठिकाणी अधिक बोलणं उचित होणार नाही. अशा समाजासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणाऱ्या कर्मयोगी स्वर्गीय अजितदादांना माझे काळे परिवाराकडून कर्मवीर शंकरराव काळे उद्धव समूहाच्या वतीनं आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.